अल्कोहोलिक्स अनॉनिमस. देवा, ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान मला दे. आजचे दैनिक प्रतिबिंब, मार्च 23. कुठल्याही प्रकारची हातराखणी नको. पुन्हा पुन्हा तेच सत्य आमच्या प्रत्ययास येत आहे की एकदाचा मद्यपी तो कायमचा मद्यपी होय. आपण जर मद्यपान बंद करायची योजना आखत असलो तर तेथे कोणत्याही प्रकारची हातरखणी असता कामा नये किंवा कधीतरी मद्याच्या मोहापासून आपली मुक्तता होईल अशी सुप्त आकांक्षाही आपल्या मनात असता कामा नये. मद्यपानाच्या गंभीर दुष्परिणाम होण्यासाठी फार काळ मद्यपान केले पाहिजे किंवा आमच्यापैकी काही लोक घेतात इतके मद्यसेवन करणे आवश्यकच आहे असे मुळीच नव्हे. स्त्रियांना तर हे विशेषच लागू होते. संभाव्य मद्यासक्त होणाऱ्या स्त्रिया थोड्याच वर्षाच्या आत खऱ्याखुऱ्या मद्यासक्त होऊन आटोक्यात ठेवण्याच्या पलीकडे जातात. अल्कोहोलिक्स अनॉनिमस, पान 33, इंग्रजी. हे शब्द माझ्याकडील पुस्तकात अधोरेखित केले गेले आहेत आणि मद्यपी माणसे अथवा स्त्रियांसाठी हे शब्द खरे आहेत. बऱ्याच वेळा पुस्तकातील हे पान उघडून ह्या ओळीवर बराच विचार केला आहे. गतकाळातील माझ्या संयमित मद्यपानाचे दाखले आठवून अथवा मी आता बरा झालो आहे असा भरवसा उराशी बाळगून मी स्वतःची फसवणूक करून घेऊ शकलो नाही. जर मद्यमुक्तता ही देवाकडून मला मिळालेली भेट आहे तर माझे मद्यमुक्त जीवन हा मी देवाला दिलेली भेट आहे. ज्याप्रमाणे मी ह्या भेटीमुळे आनंदात आहे त्याचप्रमाणे तो मी त्याला दिलेल्या भेटीमुळे आनंदात असेल अशी मला आशा आहे आणि हाच विचार मला आनंदित करतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमस.